नमस्कार सर्वांना, सुप्रभात. तुम्ही पाहू शकता मी योगा करत होते. पण आज म्हटलं, आज योगासनाचा व्हिडिओ पाठवण्यापेक्षा काहीतरी गप्पा मारूया तुमच्याशी आणि मस्तपैकी रिलॅक्स व्हायचं आहे तुमच्यासोबत आणि त्यासाठी म्हटलं थोडंसं बोलावं. कारण बोलून रिलॅक्स होणं हेही तेवढंच गरजेचं आहे. कारण आपण काय करतो, योगा करतो आणि आपल्या बॉडीला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मेंदूसाठी आपण काय करतो तर काहीच नाही. तर गप्पा मारणं हा एक अतिशय उत्तम उपाय आहे, की तुम्ही तुमची मैत्रीण, जिवलग मैत्रीण, तुमचं जे काही आहे मनातल्या गोष्टी जी दुसरीकडे कुठे सांगणार नाही. हा जर विश्वास तुम्हाला असेल तर नक्की मैत्रिणीशी गप्पा मारा. सगळ्यात मोठं औषध किंवा सगळ्यात मोठं टॉनिक ते आहे. तुमची बहीण, माझी पण एक बहीण आहे, माझी पण एक मैत्रीण आहे. मी त्यांच्याशी गप्पा मारते. स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी आणि त्यांनाही रिलॅक्स फील करण्यासाठी दोन्ही गोष्टी दोन्हीकडून होत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची मैत्रीण स्वतः बनायला शिका. कारण जेव्हा आपण स्वतःची मैत्रीण स्वतः बनतो, तेव्हा दुसरीकडे कुठे दुसऱ्यांकडून वेळ मागण्याची वेळ येणार नाही. कारण आज प्रत्येकाकडे वेळ असेलच असं नाही आणि आपण जबरदस्ती कोणावर करू शकत नाही. राईट? तर काय करायचं आहे स्वतः असं गरज नाही की एका रूममध्ये तुम्ही गेलं पाहिजे, स्वतःला बंद केलं पाहिजे आणि मग तुमच्याशी स्वतःशी गप्पा मारल्या पाहिजेत, असं काही नाही. तुम्ही घरातली नियमित कामं करत असताना सुद्धा स्वतःशी गप्पा मारू शकता. तुम्ही आधीच्या गोष्टी काही विनोद झालेले असतात, ते आठवून हसू शकता. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, की ज्या गोष्टी वाईट झालेल्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये, त्या तर आपल्याला आठवायच्याच नाही आहेत. कारण एकदा जे वाईट होऊन गेलेलं आहे, ते एकदाच होऊ द्यायचं आहे. कारण निसर्गाचा नियम आहे, काही गोष्टी वाईट तर काही गोष्टी चांगल्या होणारच. बरोबर? तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आपण आठवू शकतो आणि आपण हसू शकतो. आपल्या चेहऱ्यावर थोडीशी तरी स्माईल येऊ शकते. तर ती स्माईल जर येत असेल, तर नक्की पाठीमागच्या गोष्टी आठवा आणि हसा. काही गोष्टी तुम्हाला स्वतःला शेअर करायच्या असतात, त्या तुम्ही शेअर करू शकता आणि स्वतःजवळ सांभाळून ठेवू शकता. स्वतःची मैत्रीण जेव्हा तुम्ही स्वतः बनाल, तेव्हा गरज नाही कुणाकडे दुसऱ्याकडे जा आणि त्यांचा वेळ मागा. जर मैत्रीण स्वतःहून तुम्हाला वेळ देत असेल, तर अतिउत्तम. मी तुम्हाला तेही सांगते, की तुम्ही एखादी मैत्रीण बनवा. ते खूप गरजेचं आहे. आजच्या या काळामध्ये आपलं जे धकाधकीचं जीवन आहे, त्याच्यामध्ये थोडासा रिलॅक्सेशन म्हणून मैत्रिणीशिवाय दुसरा कुठला मला मला कुठली दुसरी जागा वाटत नाही किंवा आपल्या बहिणी आहेत. कारण हे जे नातं आहे बहिणींचं, हे त्यासाठीच बनलेलं आहे. त्यामुळे ही नाती जपणं ही तेवढंच गरजेचं आहे आणि तिथे आपण मोकळे होऊ शकतो, रिलॅक्स होऊ शकतो आणि त्याच्याशिवाय मोठा आनंद नाही आहे. आनंद म्हणजे काय, जिथे आपल्याला प्रसन्न वाटतं, ज्या जागेवर आपल्याला प्रसन्न वाटतं आणि ती जर एक मैत्रीण असेल, तर त्याच्यापेक्षा मोठी देणगी नाही आहे आपल्याकडे. ओके. तर आपण हे करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरी मैत्रीण म्हणजे कोण? स्वतः. स्वतःची मैत्रीण बना, मस्त राहा, स्वतःशी गप्पा मारा. काय होतं कधी-कधी स्वतः सोबत राहणं खूप छान वाटतं आणि तुम्ही राहून बघा. स्वतः सोबत राहणं खूप छान असतं आणि स्वतःशी बोलणं, स्वतःशी गप्पा मारणं, स्वतःशी खेळणं, आपल्याला जे आवडतं ते करणं, स्वतः एकटं घरात राहणं, या सगळ्या गोष्टीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. तर तुम्ही काय करायचं आहे, स्वतःशी गप्पा मारायच्या आहेत, स्वतःची मैत्री करायची आहे आणि मस्त आनंदी जगायचं आहे. तर तुम्ही हे करता का? हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्ही करत असाल तर अतिउत्तम. मी तर म्हणते अजून तुम्ही जर हे केलं नसाल तर नक्की करून बघा. याच्यातला मिळणारा जो आनंद आहे ना तो अ, त्याला तोड नाही आहे. कारण आपण दुसरीकडे आनंद शोधत असतो, मात्र आनंद स्वतःमध्ये असतो आणि स्वतः आधी जर आपण आनंदी राहिलो तर आपण इतरांना आनंदी बनवू शकतो. आणि मला असं वाटतं, की माझी फिलॉसॉफी ही आहे, की इतरांना जेव्हा आपण आनंद देतो, तो सगळ्यात आपण जे पाप पुण्य म्हणतो ना, त्याच्यामधलं आपण ते पुण्य कमवायचं काम इतरांना आनंद देण्यामधून घेऊ शकतो. आणि पाप म्हणजे काय, इतरांना जर आपण दुखवत असू, जाणून बुजून असो किंवा चुकून माकून असो, जर इतरांचं मन दुखावलं गेलं तर नक्की ते आपल्याकडून पाप होत आहे. तर खरोखर पुण्य पाप जर तुम्ही मानत असाल तर नक्की इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याच्यातून जो तुम्हाला आनंद मिळतो तेच तुमच्या पुण्याचं फलित आहे. त्या क्षणी तुम्ही तो क्षण अनुभवताय, तो आनंद अनुभवताय, या पलीकडे आपल्याला काय हवं आहे? आणि आणखी एक गोष्ट मला सांगायची ही, की जे काही आपल्याकडे आहे,
त्याची कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका. कारण या प्रकृतीने, या परमेश्वराने आपल्याला भरभरून दिलेलं आहे. चांगलं शरीर दिलेलं आहे. प्रत्येक अवयव ज्या त्या ठिकाणी छान आहेत. बरोबर? तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त आनंदी राहायचं आहे. आयुष्यामध्ये चढ-उतार हे असणारच. त्यांना आपल्याला हँडल करायचं आहे. जसा आनंद खूप चांगल्या पद्धतीनं सेलिब्रेट करतो, तसंच दुःखही येणार. तेही आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे असं मी म्हणेन. कारण त्याला पर्याय नसतो. आपल्याला ते हँडल करावं लागतं. आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि थोड्या काळानंतर सगळ्याच गोष्टी पाठीमागे पडत असतात. मग सुख असो आणि दुःख असो आणि आपण याच्यामध्ये काय करतो, दुःखाला जास्त वेळ मुठीमध्ये बांधून ठेवतो. त्याला आपण जाऊ देत नाही आणि सुख मात्र एका रात्रीमध्ये गायब होतं. तर हे असं का? सुख जर पटकन गायब होत असेल, आपल्यामधला आनंद जर पटकन गायब होत असेल, तर आपण दुःखाला का थांबवून ठेवायचं आहे? त्याला पण एका रात्रीमध्ये आपल्याला जाऊ द्यायचं आहे. कारण पुढचा जो येणारा आनंद आहे, तो आपल्याला सेलिब्रेट करायचा असतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्याला ते शिकायचं आहे. माझ्या बऱ्याच भगिनी आहेत, की त्यांना कळत नाही आहे, की कशा पद्धतीनं आयुष्य जगायचं आहे. तर तुम्ही माझ्याकडे बघू शकता. आनंदी राहा. जेवढा आपण आनंदी राहू तेवढीच ही प्रकृती आपल्याला आनंदाचा वर्षाव आपल्यावर करत असते. हा परमेश्वर आपल्यावर करत असतो आणि जर आपण दुःखी राहू तर ती प्रकृतीही त्याच पद्धतीनं विचार करते आणि त्याच पद्धतीचे वाइब्स आपल्याकडे यायला चालू होतात. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट काय आहे, की स्वतः आनंदी राहा, स्वतः सोबत राहा, स्वतःशी मैत्री करा आणि स्वतःला जे काही आवडतं, स्वतः जे काही आपण करतो त्याच्यामध्ये जर आपल्याला आनंद वाटत असेल तर ते करा. मी योगाचे व्हिडिओ करते. मला योगासनं आणि एक्सरसाइज स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या मेंदूवर काम करायला खूप आवडतं. कारण ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे आणि वयाच्या 45व्या वर्षी अ, त्याच्यानंतर आपल्याला स्वतःला बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला स्वतः स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून एक स्टेप आयुष्यामध्ये घेणं गरजेचं आहे आणि मला हे आवडतं. तुम्हा सर्वांशी बोलायला आवडतं आणि म्हणून मी हा माझा आनंद अशा पद्धतीने साजरा करते. तुम्हाला जे काही आवडतं, तुम्हाला विणकाम आवडतं, तुम्हाला शिवणकाम आवडतं, तुम्हाला रांगोळी काढायला आवडते, मेहंदी काढायला आवडते, स्वयंपाक करायला आवडतो, बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडतात. त्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला आनंद मिळत असेल, तर नक्की तुम्हाला काय करायचे, ती गोष्ट घ्यायची आहे आणि आपल्या घरच्यांची जबाबदारी पार पाडून आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. आपण आपल्या घरच्या जबाबदाऱ्या नाकारू शकत नाही. त्या आपण आनंदानं स्वीकारायच्या आहेत, आनंदानं पार पाडायच्या आहेत आणि त्याचबरोबर स्वतःलाही वेळ द्यायचा आहे. स्वतःची आपली जी वैयक्तिक लाईफ आहे, तीही आपल्याला एन्जॉय करायची आहे. यालाच आयुष्य म्हणतात. तर चला या पद्धतीनं जगायला शिका, सुरुवात करा आणि आनंदी राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि व्यस्त राहा.